कोकण किनारपट्टीवर जन्मलेल्या या सागरी कासवांच्या पिल्लांवर हवामान बदलाचा परिणाम झालाय. हा परिणाम तपासण्यासाठी कोकणात एक अभ्यास प्रकल्प सुरू होता. वन विभागाच्या मँग्रोव्ह फाउंडेशनच्या सहाय्याने संशोधिका सुमेधा कोरगावकर यांनी या परिणामांचा अभ्यास केला. या अभ्यासाअंती तापमान वाढीमुळे कोकणातील सागरी कासवांच्या विणीच्या हंगामात बदल होत असल्याचं सिद्ध झालंय. वन विभागाच्या कासव संवर्धनाच्या डेटावरनं 20 वर्षाच्या डेटावरनं असं जाणवलं की कासवाचं जे नेस्टिंग सीझन आहे ते आता शिफ्ट झालेलं आहे आणि ते हिवाळ्यापासून ते आता उन्हाळ्यात जास्त घरटी सापडली जातात. त्यामुळे होतंय काय की पहिली गोष्ट म्हणजे मादी पिल्लांची संख्यामध्ये खूप वाढ झालेली आहे आणि दुसरं कासवांच्या घरट्याच्या आतलं तापमान जे आहे ते 37 डिग्री अंशपर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे होतं काय की कासवांच्या जी पिल्लं आहे ते मृत सापडले जातात किंवा त्यांची डेव्हलपमेंट इनकम्प्लीट दिसते आणि मॉर्टॅलिटी रेट जे आहे कासवांच्या पिल्लांची ती संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ आपल्याला दिसतात. सागरी कासवांच्या पिल्लांचं लिंग विकसित होण्यामध्ये घरट्यामधील तापमान महत्त्वाची भूमिका बजावतं. साधारण घरट्यामधील तापमान 29.5 अंश सेल्सिअस राहिल्यास अंड्यांमध्ये समानरित्या नर आणि मादीचं लिंग विकसित होतं. शिवाय 33 अंश सेल्सिअस पर्यंतचं तापमान अंड्यांच्या विकासाकरता सुरक्षित असतं. मात्र कोरगावकर यांनी घरट्यामधील तापमान 36 ते 37 अंश सेल्सिअस पर्यंत वाढत असल्याची नोंद केली आहे. त्यासाठी त्यांनी तयार करून घेतलेल्या डेटा लॉगरची मदत घेतली. महाराष्ट्राचे जे किनारपट्टी आहे त्याच्या जवळच आपला पश्चिम घाट असल्या कारणाने बऱ्याचशा नद्या ज्या समुद्राला मिळतात तर त्या सगळ्या गाळ खाली घेऊन येतात आणि ते समुद्र किनाऱ्यावरती डिपॉझिट करतात. आपले जे नेस्टिंग महत्त्वाचे जे नेस्टिंग साईट्स आहेत कासवांचे, तर ते कासवांचे नेस्टिंग साईट्स याच अशा मोठ्या खाड्यांच्या जवळ असलेल्या बीचेसवरतीच आपल्याला आढळतात. ह्याच्यामुळे परिणाम काय होतो की तो जो गाळ आहे तो वाळूमध्ये मिक्स झालेला असतो. सध्याच्या वाढत्या तापमानामुळे आणि आर्द्रतामुळे असं होतंय की त्या गाळाचा कासवांच्या घरट्याच्या आतच त्याचा दगड तयार होतो आणि त्याच्यामुळे पिल्लांना बाहेर यायला जागाच सापडत नाहीत. कासवांच्या घरट्यामधील वाढतं तापमान आणि निर्माण होणारी आर्द्रता ही चाचड नावाच्या मुंग्यांसाठी पोषक असते. अशा परिस्थितीत या मुंग्यांचा घरट्यामधील वावर वाढल्यानं त्या कासवांच्या पिल्लांना आणि परिपक्व अंड्यांना खात असल्याची माहिती संशोधकांना मिळाली. कासव संवर्धन करताना अनेक धोके त्यांना असतात. त्याच्यातला महत्त्वाचा धोका हा मुंग्या, चाचड जातीच्या मुंग्या असतात, त्यांना डोळे नसतात आणि ह्या मुंग्या जमिनी खालून येऊन त्या अंड्यामध्ये घुसतात, त्याला होल मारतात आणि पूर्णपणे अंडी खाऊन टाकतात आणि जर पिल्लं आली तर पिल्लांना पण पूर्ण सोलून टाकतात. म्हणून मी काय केलं की बाबा ह्याला धोका दिसू लागला. मग आपल्याला इथे सुमेधा कोरगावकर म्हणून मॅडम अभ्यास करण्यासाठी गेली 2 वर्ष इथे आल्या. त्या म्हणाल्या की आपण तोरसकर ह्याच्यावर नवीन एक औषध आणूया आणि ते म्हणजे कडुलिंबाच्या पाल्यापासून बनवलेली पावडर. ह्याचा वापर आम्ही गेली 2 वर्ष करून पाहिलं तर त्याला चांगला रिझल्ट मिळाला, म्हणजे त्या मुंग्या यायच्या बंद झाल्या. या अभ्यासाअंती संशोधकांनी सुचवलेल्या उपायांचा आता कांदळवन कक्षाकडून विचार केला जातोय. ऑलिव्ह रिडली कासवांच्या बाबतीत जो अभ्यास करण्यात आला आहे त्या अभ्यासात असं निदर्शनास आले आहे की जेव्हा वातावरणाचं तापमान 33 डिग्रीपेक्षा वर जातो तेव्हा कासवांची अंड्यातून निघणाऱ्या पिल्ल्यांची संख्या कमी येते. तर जो अभ्यास झालेला आहे त्याच्यातून जे निष्कर्ष निघाले आहे त्याच्या आधारावर आपण एक सूचना उपवन संरक्षक सावंतवाडी, विभागीय वन अधिकारी रत्नागिरी आणि उपवन संरक्षक रोहा यांना एक सूचना आपण निर्गमित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे उपाययोजना करायच्या आहे, विशेषतः जे घरटी आहे ते घरट्यांवर ते बांबूची टोपली ठेवणे, त्याच्यावर गोनपाट ठेवून आणि त्याच्यावर पाण्याचा छिडकाव करून ते तापमान कमी ठेवण्यासाठी आपण सूचना निर्गमित केली आहे. जागतिक हवामान बदल ही आता केवळ एक परिस्थिती राहिलेली नाही,
तिचे परिणाम प्रत्यक्षात सागरी कासवांच्या विणीवरही जाणवू लागलेत. अशीच तापमान वाढ होत राहिल्यास कोकणातील कासवांच्या जन्मदरावर परिणाम पडेल आणि बड्या मेहनतीनं उभी केलेली सागरी कासव संवर्धनाची मोहीम अयशस्वी ठरेल.